माझ्या घराची चावी दयावहिनीकडे. जशी माझ्या घराची चावी दयावहिनी मला देतील, मी घर उघडून कोमल वहिनींना देईन. हो, आणि मला चावी मिळताच मी बबिताची चावी देईन. आणि मला चावी मिळाली की रोशन वहिनी मी तुमची चावी देईन. आणि मला जशी चावी मिळेल मी तुम्हाला देऊन टाकेन. तर दयावहिनी प्लीज दरवाजा उघडा. दरवाजा उघड तरच बाकीच्यांचे घराचे दरवाजे उघडतील. कारण सगळ्यांची चावी दयावहिनी. चावी माझ्याकडे होतीच कुठे? तर कोणाकडे होती? तुमच्याकडे. चावी तर नाही आहे. नाहीये म्हणजे? जेठा भाऊ जरा नीट बघा, तुमच्या खिशातच असेल चावी. हो. नाही, मी खिशात बघितलं पण माझा खिसा फाटलेला आहे. खिसा फाटलो? कल्याण. अरे जेठ्या, सुनबाई तू जेठ्याकडे चावी का दिलीस? चावी तुझ्याकडेच ठेवायला हवी होती ना. ए हो आणि चुप बस. चूक तुझी आहे. सुनबाईला काय हो करतोय? अरे माझ्या पॅन्टचा खिसा फाटलेला आहे, त्यात माझी काय चूक बापूजी? ओ, मी पण माझ्या घराची चावी दयावहिनींना दिलीये. जेठालाल दुसरे खिसे पण चेक करून बघ, कदाचित त्यात तर नाहीये चावी. अरे भाऊ, मला बरोबर आठवतं, मी चावी या खिशातच ठेवली होती. आता या खिशात चावी नाही आहे, खिसा फाटलेला आहे. तर चावी काय आपोआप दुसऱ्या खिशात फिरायला तर जाणार नाही ना? जेठालाल, तू चेष्टा तर करत नाहीयेस ना? अरे काय म्हणतोय भिडे, आज पूर्ण दिवस तू आम्हाला इतकी मज्जा करायला लावली, तर मी सगळ्यांसोबत अशी घाणेरडी चेष्टा का करेल? अरे बापरे. मला वाटतंय चावी कुठेतरी पडली असेल. वाटतंय काय? वाटतंय काय? खिसा फाटलेला असेल तर चावी पडणारच ना. कुठे पडलीये पण? अरे भावा, माहित असतं कुठे पडली आहे तर जाऊन आणली असती ना. तिथे उभं राहून चर्चा का केली असती? कुठे असेल चावी, कुठे पडली असेल, काय करूया आता, तिथं जायचं की नाही, अशी चर्चा केली असती का? सुनबाई तू जेठ्याकडे चावी दिलीसच कशाला? हे तू चुप रे. चूक तुझी आहे. तू काय सारखा सारखा सुनबाईला हे करतोय? अरे माझी चूक कशी असेल बापूजी? चूक तर दयाची आहे ना. तिने मला ही पॅन्ट घालायला दिली, तिने चेक करायला पाहिजे ना की खिसा फाटलेला आहे की नाही फाटलेला आहे, तर तो शिवून दिला पाहिजे ना. पॅन्ट तुझी घालतोस तू आणि खिसा चेक करायचा सुनबाईने? अरे सुनबाईला कसं कळणार की तुझ्या पॅन्टीचा खिसा फाटलेला आहे? चल सुनबाईला सॉरी म्हण. नाही बापूजी, टपूच्या पप्पांनी आताच थँक्यू म्हटलंय, आता सॉरी म्हणतील तर कसं वाटेल? मिळेल चावी मिळेल, तुम्ही चिंता नका करू बापूजी. कशी मिळणार चावी? जेठालाल, तू तर आम्हा सगळ्यांना संकटात टाकलं. अरे अय्यर, या जेठाजींची काहीच चूक नाहीये. आता त्यांनी चावी हरवलीये तर ती त्यांच्या घराची हरवली ना. त्यांना हे कुठे माहित होतं की आपण एकमेकांच्या घराच्या चाव्या एकमेकांकडे दिल्या आहेत. वा वा बबिताजी, वा, बरोबर आहे बबिताजी. माधवी, पण आपल्या घराची चावी तुझ्या पर्स मध्ये असते ना नेहमी. हो, पण त्याचं काय झालं ना, आपण पूर्ण दिवस बाहेर राहणार होतो, म्हणून म्हटलं रोशन वहिनींकडे देईन तर सेफ राहील ना, म्हणून दिली. अरे मला वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत जेठालाल. आता तू हे आठवण्याचा प्रयत्न कर, शेवटची चावी तू कुठे पाहिली होती? हो, कुलूप लावताना. अरे नाही, कुलूप लावताना तर तू नक्कीच चावी बघितली असणार. पण जेठालाल, आठवण्याचा प्रयत्न कर की कुलूप लावून घरातून जेव्हा निघालो आणि आपण बसमध्ये गेलो आणि इतक्या ठिकाणी फिरलो, त्यावेळी अनायसे म्हणजे योगायोगाने, म्हणजे अनेकदा आपला हात खिशात जातो आणि असं तुझा खिशात हात गेला असेल आणि तुझ्या लक्षात आलं असेल की चावी खिशातच आहे. असं कधी झालं होतं? हो, एक वेळेस मी खिशात हात टाकला होता. कधी आठव? कधी? कुठे? सिद्धिविनायक मंदिरात. अरे देवा, सिद्धिविनायक मंदिरात? आता अर्ध्या रात्री कसं शोधायला जाणार तिकडे? नाही, तिथे शोधायला जाण्यात काही अर्थच नाही भिडे, कारण मी पाठच्या खिशात हात टाकला होता पाकिट काढण्यासाठी. त्यातून पैसे काढून मी सिद्धिविनायक मंदिरात त्या दानपेटीमध्ये पैसे टाकले होते. खरंच भिडे, तू दिवसभर इतकी मज्जा करायला लावली की खिशात हात टाकायची गरजच नाही पडली. आत्मारामने पूर्ण दिवस मजा करायला लावली, पण जेठालाल तू तर पूर्ण मजेचा सत्यानाश करून टाकला. अरे तुम्ही तर असं म्हणताय की मी मुद्दामून घराची चावी हरवली. बबिताजी, अय्यर, जस्ट एक मिनिट. पप्पा, तुम्ही खिशात चावी ठेवली होती आणि खिसा फाटलेला आहे.
याचा अर्थ तुम्ही चावी जेव्हा खिशात ठेवली असेल तेव्हा चावी पडली असेल. याचा अर्थ चावी इथेच कुठेतरी म्हणजे सोसायटी कंपाऊंड मध्येच पडली असेल. वा वा टप्पू वा, बरोबर आहे. शाबास टप्पू शाबास. तर असं होऊ शकतं की चावी वरच पडली असणार. मी वर बघतो, तुम्ही सगळे इथे शोधा. मी वर बघतो. तिकडे बघूया. थकलोय ग मी. बघ, मी इथे कुलूप लावून चावी खिशात ठेवली आणि इथेच उभा होतो. तू काही जोक्सर बिक्सर बोलत होती, आठवते? टप्पूचे पप्पा चला, टाळे लावलं की नाही? एकदा तर लावला, दुसऱ्यांदा लावू का? हे जॉक्सन. जोक्सर, चल, चल, चल. मग जर चावी पडली असेल तर इथेच पडली असेल, पण इथे तर चावी दिसतच नाही. काय करताय तुम्ही? जरा सांभाळून ना. आता हत्तीच्या पायाखाली पोपट चिरडला गेला असता. सॉरी खूप थकलोय ना म्हणून. नाही मिळाली. सापडलं का भिडे? काही सापडलं? अरे तू हे काय विस्कटतोयस? अरे या चावी कशी सापडेल भिडे? आता माहित नाही, पण बघावं तर लागेल ना. अरे तिथे कुठे शोधत आहेस दया? अरे हवेने इथे तिथे गेली असेल तर. अरे वादळ थोडी आलं होतं की त्याने इथून तिथून चावी जाणार. वादळ तर आता खाली येईल. चला चला. मिळाली चावी? मिळाली? नाही मिळाली. नाही, वर पण नाही. तुला पण नाही मिळाली? नाही. नाही बापूजी. साईज काय होती? साईज म्हणजे छोटी मोठी चावी साईज इतकी आठवते का मोठी तुला? होती. एवढी? हा, वर कुलूप लावलेलं आहे. जाऊन बघ म्हणजे तुला आयडिया येणार चावी बरं, मी किती मोठी बघतो. हा, मी होती. कुलूप बघून येतो म्हणजे मला कळेल. थँक्यू हा. हा पोपट भाऊ. अरे काय दया, काय? अहो ती टाईट चमकत होती. मला वाटलं चावी आहे. ओहो. अरे सॉरी. शोधा. पाठीत चमक तुम्ही म्हटली इकडे कधी शोधा. चला शोधूया. सॉरी. चला शोधा लवकर हा, या, शोधा. शोधूया. खूप दमलोय. मम्मी, मला खूप झोप येते. बस डिकरा 2 मिनिटं. चावी मिळाली की लगेच आपण घरी जाऊन झोपूया. हा? अरे भिडे, हा? ऑफिसची चावी आहे तुझ्याकडे? अरे नाही ना, ती घरात आहे आणि नेमकी घराची चावीच आज माझ्याकडे नाहीये. का पण ऑफिसची चावी का? काय आहे, मुलं खूप थकलेले आहेत. तर काय ऑफिसची चावी असती तर कमीत कमी तिथे थोड्या वेळ आराम केला असता त्यांनी. हो ते पण आहे. अरे हो, ऑफिसची एक एक्स्ट्रा चावी अब्दुल जवळ असते. अब्दुल कुठे आहे? हे अब्दुल, हो 1 मिनिट. हो भिड भाऊ. तुझ्याकडे ऑफिसची चावी आता? हो आहे. अरे वा, दे. हो, हे, जा, मी देतो. झोपव त्यांना, हा. झोपव. हा. शोध बाबा शोध. रोशन वहिनी, ही ऑफिसची चावी आहे, घ्या. तिथे 2-3 चटया चादर वगैरे आहे, तर तुम्ही तिथे जाऊन गोगीला झोपा. धन्यवाद. आम्ही शोधतो हो, चावी. हो, हा, तुम्ही जा, thank you. आराम करा. हो, हो. आणि फॅन वगैरे चालू करा. हो ठीक ओके. आहे. काय आपण काही पण सापडतंय जाऊया. का? हा चला. कुठे गेली चावी? अरे टप्पू गोली, तुम्ही जाऊन ऑफिस मध्ये झोपा. नाही अब्दुल भाऊ, ठीक आहे, आम्हाला झोप येत नाहीये. हो. ओय सोड ना भिडू. चावी शोधायचं बंद कर. सोडी कोण चावी शोधते रे बाबा? हा? मी तर थकलोय म्हणून असा उभा आहे. गाई ग. बस असू दे, राहू दे सोडी, राहू दे. कुठे गेली ही चावी?
कमालच झाली. किती मजा करून आलो, किती धमाल मस्ती केली आणि इथे येऊन चावी गायब. खरंच आपली गोकुळधाम सोसायटी जगातलं 8वं आश्चर्य आहे. अरे नाहीतर काय, 8वं आश्चर्य नाहीतर काय. मला वाटतं अशी विचित्र परिस्थिती फक्त गोकुळधाम मध्येच होऊ शकते मित्रांनो. कहर आहे यार आपल्या बायकांचा. या माझ्या घराची चावी तुझ्याकडे, तुझ्या घराची चावी तिच्याकडे, तिच्या घराची चावी हिच्याकडे. असं होतं का कुठे? बरोबर आहे, असं कधीच होत नाही. मला तर टेन्शन आलंय, आता कसं जाणार घरी. मला तर भूक पण लागली आहे. फक्त तुमचीच नाही, सगळ्यांचीच हालत खराब झाली आहे चावी शोधून शोधून. आणि कशी काय चावी हरवली यार. नेक्स्ट टाइम सगळ्यांनी मिळून जरी ठरवलं ना की चावी हरवायची आहे तरी हे पॉसिबल होणार नाही. आता काय होणार, आपण घरी कसं जाणार. मला तर खूप टेन्शन आलंय. टप्पूचे पप्पा, तुम्ही काळजी करू नका, चावी मिळेल. हे बघा. हे बघा, मी साडीच्या पदराला गाठ मारलीये. म्हणजे अहो, माझी आई नेहमी सांगते की साडीच्या पदरात गाठ मारली की हरवलेली वस्तू नक्की सापडते. दयावहिनी, असं साडीच्या पदरात गाठ मारल्याने चावी कशी मिळू शकते? का नाही मिळू शकत? चावी का नाही मिळू शकत? तुम्ही प्रत्येक गोष्टीत काय नकारात्मक विचार करता. मला तर वाटतं तुमचीच इच्छा नाही की चावी मिळायला हवी. नाही, एक मिनिट जेठालाल. असं एकमेकांवर फ्रस्ट्रेशन काढून काय होणार आहे? काही नका काढू. कुंठा 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 मैं तर साहेब, मी काही कुंठा बिंटा नाही काढला. अरे भाऊ अय्यर, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकमेकांवर असा राग काढू नका. अरे मग सरळ भाषेत सांगा ना, राग करू नका असं. कुंठा पुंठा कुठून आणलं तुम्ही? हो तर आता सरळ भाषेत सांगतो की एकमेकांवर असा राग काढू नका, तिरस्कार करू नका आणि दरवाजा कसा उघडायचा याचा विचार करा. बरोबर. का तुम्ही रिटायर झालात? भाऊ मी एकटा कसा विचार करणार, सगळ्यांनी विचार करूया ना कसं करायचं ते. काय विचार करायचा कळतच नाहीये. हे आयडिया. काय काय आयडिया मिळाली. अरे मिळाली आयडिया. डिंक डिंक आयडिया अशी आहे, जेव्हा तुम्ही लोक हाँगकाँगला गेले होते तिथून आल्यावर सुंदरलाल तुमच्या घरात बसला होता जेठालाल, तेव्हा आपण टप्पूला जिन्यावरून वरती पाठवलं होतं, राईट? तसंच या वेळेस सुद्धा टप्पूला जिन्यावरून वर पाठवू. टप्पू आत जाईल आणि चावी बाहेर घेऊन येईल आणि सगळ्यांच्या कुलुपाची चावी मिळेल. कशी वाटली आयडिया? नाही 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 अय्यर भाऊ, त्यावेळेस ते चुकून टप्पूचे पप्पा दरवाजा बंद करायला विसरले होते. यावेळेस तर मी 2 वेळेस चॉक केला होता. तो बाल्कनीचा दरवाजा बंद आहे. जेठालाल, दयावहिनींनी जसं खिडकी आणि दरवाजे नीट चेक केले होते तसे जर तू पॅन्टीचे खिसे चेक केले असते तर आज ही वेळ आली नसती. तुला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. तुम्ही तर असं म्हणताय जसं काही तुम्ही आयुष्यात कधी चावी हरवलीच नाही. अरे भाऊ, होतं असं कधीतरी चूक माणसाकडून. मी पण माणूस आहे आणि मी चावी हरवली नाही. माझ्या पॅन्टच्या फाटलेल्या खिशातून ती चावी कुठेतरी पडली आहे. जेठालाल, आता तर्क वितर्क बंद करा. हे भांडण बंद करा आता, कारण भांडण करून चावी मिळणार नाहीये. यांना सांगा ना. आणि खूप हुशार आहे ना तुम्ही. स्वतःला तुम्ही खूप मोठे सायनिस्ट समजता ना. तर तुम्ही अजूनपर्यंत असा शोध का नाही लावला की बिन चावीचा दरवाजा उघडून जाईल? का नाही केलं बोला? असा शोध लावला असता तर आज कामी आला असता की नाही? रोज रोज ऑफिसला जाऊन कोणास ठाऊक काय करत असता? काय करत असतो म्हणजे? जेठालाल, तुला म्हणायचं काय आहे? मी सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट. कोणी चावी बनवणारा नाही. मी रॉकेट बनवतो, रॉकेट. हो, आणि रॉकेट बनवून ऑफिस मध्ये उडवत असाल असं. जेठालाल, आता तुझं खूप झालं. बापूजी. जेठ्या. बापूजी. अरे जेठालाल, अरे काय करताय तुम्ही लोक? गोष्ट कुठे सुरू झाली आणि कुठे पोहोचवताय तुम्ही लोक? ही भांडणाची वेळ आहे का? आपण कुठल्या गोष्टीसाठी वेळ घालवतोय? आता आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण दरवाजा कसा उघडणार. बरोबर. मिळाली आयडिया. थँक्यू अय्यर भाऊ, थँक्यू. अय्यर भाऊ नका थँक्यू म्हणतेस. अरे अय्यर भाऊंमुळे सर मला ही मस्त आयडिया सुचलीये. टप्पूचे पप्पा,
तुम्ही जरा तुमचा फोन द्या बरं. का कोणाला लावायचा आहे कॉल? अरे द्या तरी. अरे दे ना बाबा. नाही नाही नाही, जीजाजी नाही, मी बोलते वीरा. वीरा, तुझ्याजवळ आमच्या घराची चावी आहे? हाश, अच्छा, ऐक, गोष्ट अशी आहे, तर वीरा, तू आता चावी घेऊन येऊ शकतोस का? अरे तू काय बोलत आहेस? तो अहमदाबादला आहे, ही मुंबई आहे, तिथून कसं येऊ शकतो चावी द्यायला? एक मिनिट. हा हा हा, अच्छा, आहा, वीरा म्हणतोय तो अर्ध्या तासात मुंबईला पोहोचणार आहे. कसं? तो हेलिकॉप्टरने. वीरा बोलला तो आपल्या सोसायटीच्या मध्ये हा जो टाईलचा गोळा आहे ना, त्यात बरोबर मध्ये तो हेलिकॉप्टर उतरवेल. वीरा म्हणतोय की तो अर्ध्या तासात मुंबईला पोहोचेल. कसं? तो हेलिकॉप्टरने. वीरा बोलला तो आपल्या सोसायटीच्या मध्ये हा जो टाईलचा गोळा आहे ना, त्यात बरोबर मध्ये तो हेलिकॉप्टर उतरवेल. जेठालाल, इथे हेलिकॉप्टर कसं उतरवणार रे? हे साधं कंपाऊंड आहे रे बाबा, हेलिपॅड नाहीये. अरे हेलिपॅड असलं तरी असं हेलिकॉप्टर उतरू नाही शकत. समजा तुमचं हेलिकॉप्टर चार्टर्ड करून कुठे न्यायचं असलं तरी मिनिस्टरचं क्लिअरन्स घ्यावं लागतं, एटीसीचं क्लिअरन्स घ्यावं लागतं, खूप डॉक्युमेंट्स बनवावे लागतात. तरी असं अर्ध्या रात्री रेसिडेन्शियल एरियामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मिळूच शकत नाही, परमिशनच मिळणार नाही. नाही मेहता साहेब, जरी त्यांनी परमिशन दिली तरी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने सोसायटीमध्ये हेलिकॉप्टर लँडिंगची परमिशन मी देणार नाही. होय, बरोबर आहे भिडू, व्हेरी गुड. होय, हेलिकॉप्टर किती आवाज करतं. माझा गौकी पुत्र झोपलाय, तो उठणार नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. तू फोन दे मला. हॅलो, हा सुंदर, तू ही मिळाली चावी. वा वा, थँक्यू थँक्यू, मिळाली चावी. हा सुंदर, थँक्यू, गुड नाईट. काय करतेस तू? सांगत तरी जा कुणाला कॉल लावत आहेस. तो अहमदाबाद मध्ये, आपण मुंबईला आहोत. ऐकलं ना काय बोलला भिडे, काय बोलले मेहता साहेब? इथे हेलिकॉप्टर नाही उतरू शकत. तो हेलिकॉप्टर घेऊन आला असता आणि यांनी परमिशन नसती दिली तर खर्च झाला असता ना सुंदर वीराचा. सॉरी. काही विचार न करता कॉल करतेस. आता तर मला फक्त एकच मार्ग दिसतोय. डुप्लिकेट चावी बनवणाऱ्याला शोधावं लागेल. आता तर तोच कुलूप उघडू शकेल. अगदी बरोबर. याला म्हणतात आयडिया. उगाच टिंटून करत होते. मी नट्टू काका आणि बाघाला कॉल लावतो. ते कुठल्या तरी चावीवाल्याला ओळखतच असतील. इतक्या रात्री कुठला चावीवाला मिळेल? हा बघा, कुंती. कुंती? कुंठा. हो तेच, कुंठा काढला परत. अय्यर भाऊ, काय तुम्ही परत प्रत्येक गोष्टीत कुंठा काढतात? नकारात्मक का होताय? अरे भाऊ, एक सकारात्मक काम होत आहे तर होऊ द्या ना. एक मिनिट, कॉल लागला. आयुष्याच्या दरवाजावर कधी कधी असं कुलूप लागून जातं की त्याची चावी शोधणं जवळजवळ कठीण होऊन बसतं. हे म्हणजे असं होतं की अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. आता ही चावी कोणाकडे मिळेल, कशी मिळेल, कुणास ठाऊक. आता जेठालालच बघा ना, जे नट्टू काका आणि बाघा यांच्यासाठी नवीन अडचण उत्पन्न करतात, त्यांच्याच कडून त्यांना मदत मिळेल अशी आशा लागून राहिली. आता बघायचंय की नट्टू काका आणि बाघा काही मदत करू शकतील का या कठीण परिस्थितीत. मग जेठालालच काय, अख्ख्या गोकुळधामची मदत होईल जर नट्टू काका आणि बाघा चावीवाल्याला शोधू शकतील का. आता अर्ध्या रात्री नट्टू काका आणि बाघा चावीवाल्याला शोधू शकतील का? काय नट्टू काका आणि बाघा या गोकुळधाम सोसायटीचे तारणहार बनू शकतील? यांच्यामुळे सोसायटीवाल्यांचे दरवाजे उघडतील का? भाऊ, उत्तर तर सगळ्यांनाच हवी आहेत, पण सर्व उत्तरं आम्हीच देऊ हास्यासोबत. मजा घ्या, बघत राहा गोकुळधामची दुनियादारी आमच्या सोबत. दरवाजा तोडून टाका, तोडून टाका. चला. काय तोडून टाक दरवाजा? काय तोडून टाक दरवाजा? आणि बाबा सोडी, ताकद नको लावू, जरा डोकं पण लाव. अरे असं कसं तुटेल सांग दरवाजा? दरवाजा तोडणं एवढं सोपं नाहीये. दरवाजा तोडून टाका. जेठ्या, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे पण बिन काही नाही. पूर्ण सोसायटी मध्ये शोधली तरी पण चावी नाही मिळाली. पिनने कुलूप नाही उघडलं. चावी बनवणारा कुठे सापडत नाहीये. अरे सगळेजण हैराण झाले, थकले, सर्वांना झोप येते. 4 महिला आणि 3 मुलं सोसायटीच्या ऑफिस मध्ये मच्छरात तरी पण झोपलेत. हे सगळं
हे सगळं तू चावी हरवल्यामुळे झालेलं आहे. नाही, आता मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता तू जा आणि कुठूनही चावी शोधून घेऊन ये बस.